नमस्कार अमरावती। दिल्लीच्या आंदोलनाला आता यश आलं आहे। जंतर मंतर या ठिकाणी गेल्या 20 ते 25 दिवसापासून देशातील संपूर्ण युवक धडकले होते। अभिजित दिपके आता हिरो ठरला आहे। अभिजित दिपके सोबतच सोनम वांगचुक यांच्या आता संघर्षाला यश आल्याचे दिसते। आता काही वेळापूर्वी शिक्षण मंत्री केंद्राचे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याची माहिती समोर येत आहे। अमरावती शहरामध्ये सुद्धा युवकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। देशातील युवकांच्या या संघर्षाला यश आल्याचे दिसून येत आहे। अमरावती शहरातील अनेक संघटनांचे पदाधिकारी, युवक आणि नेते काय म्हणतात हीच माहिती आणि संपूर्ण प्रतिक्रिया जाणून घेण्याकरता आपण थेट दाखल झालेलो आहे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या चौकामध्ये। भाऊ, काय सांगाल? धर्मेंद्र प्रधान यांनी आता राजीनामा दिल्याची माहिती आहे। सर्वप्रथम हा जो राजीनामा दिला 25 दिवस झाले, 25 दिवसानंतर दिला, याच्याच आधी याने द्यायला पाहिजे होता। परंतु हा देशातील तमाम युवकांचा विजय असून ज्यांनी जो राजीनामा दिला हा युवकांचा विजय आहे। परंतु गेल्या 25 दिवसाआधी आपण बघतोय तर आपल्या देशाची प्रतिमा नॅशनल लेवलवर नव्हे तर जागतिक स्तरावर अतिशय मलिन झालेली दिसते आहे। हा नुसतं प्रधानांनी नाही द्यायचा राजीनामा, तर या देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा, मोदींनी सुद्धा राजीनामा द्यायला पाहिजे असता। धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्रींचा राजीनामा मंजूर झालाय। आता मात्र अमरावतीकरांची मागणी आहे थेट केंद्रातील मंत्र्यांनी सुद्धा राजीनामा देण्यात यावी। भाऊ, काय सांगाल? आपली काय मागणी आहे? यश प्राप्त झालेलं आहे, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मंजूर झाला आहे। सर्वप्रथम आपल्याला क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय। आज या ठिकाणी तुम्ही पाहत असाल तर आझाद समाज पार्टी शहर जिल्हा कमिटीच्या वतीने असंख्य येथे धरणे आंदोलन करण्यात आले होते आणि त्या आमच्या आझाद समाज पार्टी कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी RDC साहेब यांना अशी मागणी केली आहे की आज तुम्ही पाहत असाल तर जंतर मंतर दिल्ली या ठिकाणी आज 26वा दिवस आहे। काल 26वा दिवस झाला, 27वा दिवस आहे। म्हणजे 26 दिवस झाल्याच्या नंतर एवढा जे धर्मेंद्र प्रधान तुमच्या माध्यमातून आम्हाला माहीत पडलेलं आहे, कारण की आम्ही तर आंदोलनामध्ये होतो। तुमच्या माध्यमातून, पत्रकारांच्या माध्यमातून आम्हाला माहीत पडलं की धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री या पदाचा राजीनामा दिला। तर माझा या सरकारला प्रश्न आहे की तुम्ही 26 दिवस कशाची वाट पाहता? पण धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा केव्हा दिला त्यांनी? या पोलिसांच्या माध्यमातून भाजप सरकारने जे आदेश दिला आणि त्या आदेशाचं पालन करून तिथल्या दिल्लीच्या पोलिसांनी जे आंदोलनकर्ते आहेत, जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थिनी अक्षरशः कपडे फाडण्यात आले पोलिसांनी। हा कोणता पोलीसगिरी आहे? माझा केंद्र सरकारवर आक्षेप आहे की जे बिगर नेम प्लेट असलेले पोलीस होते ते खरंच पोलीस होते का पोलिसात असणारे गुंडे होते? तर मला तर वाटतं की ते RSSचे गुंडे होते आणि त्या आपल्या बहिणींवर छातीवर पाय ठेवून त्यांचं प्रायव्हेट पार्ट्सवर हात टाकण्याची मजाल झाली पोलिसांची। अशा पोलिसांना त्यांचं कोण आहे, खरोखर पोलीस आहे का ते पडताळून CIDची निष्पक्ष आम्ही मागणी करतो की त्यांचं निलंबन करून त्या खरोखर पोलीस असेल तर निलंबन करावं, पोलीस नसेल तर कोणते गुंडे आहे, कोणी पाठवलेलं आहे त्याच्यावर त्याचं तुम्ही निष्पक्ष जांच करण्यात यावी। आणि जो त्या धर्मेंद्र प्रधान यांनी खूप 26 दिवस लावले या मागणीला, त्या विद्यार्थ्यांच्या मागणीला 26 दिवस लावले, त्यांचा आम्ही खरोखर या विद्यार्थ्यांचा याला आम्ही यश मानतो। आणि भाई चंद्रशेखर आझाद यांनी जेव्हा 20 तारखेला जेव्हा त्या प्रोटेस्टला गेले, त्या प्रोटेस्ट गेल्याच्या नंतर त्या अमानुष लाठीचार्ज झाला, त्या लाठीचार्जच्या निषेधार्थ भाई चंद्रशेखर आझाद जे आझाद समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष आहेत, संसदमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पायथ्याशी त्यांच्या तिथे उपोषण ठेवलेलं होतं आणि नंतर त्यांनी उपोषणातून आम्हाला आदेश दिला पूर्ण भारतभर। आजच्या दिवशी जे भारतभर जे आज आंदोलन झालेलं आहे ना, पूर्ण भारतभर आंदोलन झालं आहे आणि त्याच्या संग त्यांचा धडका घेऊन या धर्मेंद्र प्रधान यांनी तो आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे। दिल्लीची झड परदेशात पोहोचली, परदेशामध्ये सुद्धा विद्यार्थी भारतात आले, आंदोलन केलंय। आता परिणाम काय होण्याची शक्यता आहे? ज्या पद्धतीने ह्या सरकारने विद्यार्थ्याचे दमन केले आणि विद्यार्थ्यांना ज्या पद्धतीची अमानुष अशी मारहाण केली,
सर्वप्रथम तर या अमानुष्य मारहाणीचा आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने व जिल्हा शहर कमिटीच्या वतीने जाहीर निषेध करतो. ज्या पद्धतीने आपल्या प्रेस मीडियाच्या माध्यमातून आम्हाला जे आता बातमी कळण्यात आली की धर्मेंद्र प्रधान यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला. हे शिक्षण मंत्र्याचा राजीनामा दिला जरूर, पण हा शिक्षण मंत्र्याचा राजीनामा याच्या अगोदर व्हायला पाहिजे होता. तो इतका वेळ इतका कालावधी लोटल्यानंतर या सरकारने ज्या पद्धतीने विद्यार्थ्याचं दमन केलं, त्याच्या आशा अपेक्षांचं जे नुकसान आतापर्यंत झालं, इतक्या करोडो विद्यार्थ्यांचं जीवन संपुष्टात आणून दिलं, 21 वर्षाच्या मुलांचे जे आत्महत्या प्रकरण घडले, याला जबाबदार म्हणून हे मोदी सरकार आहे. माझ्या म्हणण्यानुसार आणि माझी एक वैयक्तिक मागणी आहे की ज्या पद्धतीने या विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, या आत्महत्याला जबाबदार कोण, या जबाबदारीला स्वीकारून भारताच्या पंतप्रधानांनी आपला राजीनामा द्यावा आणि हे सरकार ज्या पद्धतीचं हुकुमशाही या देशात लागू करण्याच्या उद्देशाने आणि RSS आणि मनुस्मृतीच्या अनुषंगाने जी वाटचाल या देशात चालू आहे, ती चालू असलेली वाटचाल थांबण्यात यावी आणि लवकरात लवकर या सरकारचं आणि या हुकुमशाहीचं जितक्या लवकर संपुष्टात येईल तितक्या लवकरच ह्या देशाची उन्नती आणि प्रगती चालू राहणार. नाहीतर हा देशाचे वाटोळे झाल्याशिवाय हे BJP सरकार मान्य स्वस्थ बसणार नाही. आंदोलन दिल्लीतलं आता परिणाम झाला आहे. जी मागणी होती प्रधानची, यांची मागणी सुद्धा आता मंजूर करण्यात आलेली आहे, राजीनामा झालेला आहे. याचा परिणाम याच केंद्र सरकार होणार. काय काय सांगा? सर्वप्रथम जय भीम जय शिवराय. आज जो तुमच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला माहीत पडलं की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला, तर हा राजीनामा धर्मेंद्र प्रधानवर सीमित न राहता पंतप्रधान नरेंद्र मोदी तसे केंद्रीय मंत्री जेवढे काही मंत्रिमंडळ आहे यांनी हे बरखास्त करावे. हे सरकार BJP सरकार चालवण्यास म्हणजे हे नाही आहे, सक्षम नाही आहे, सरकार चालवण्यास सक्षम नाही. हे संविधानाच्या माध्यमातून सरकार चालवतच नाही आहे. हे सरकार चालवत आहे तर फक्त मनुस्मृती, जसे मनुस्मृती या देशामध्ये मनुस्मृती कशी आपण अवलंब करू शकतो याच्यावर वाटचाल सुरू आहे. आणि सांगायचं झालं की 1 महिन्यापासून पूर्ण देशातला युवा हा दिल्ली येथे जंतर मंतरवर उपोषणाला बसला होता. सोनम वांगचुक हे बसले होते. तसेच आमचे आझाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय भाई चंद्रशेखर आझाद हे तिथं गेल्यानंतर 20 तारखेला जो तिथं लाठीचार्ज झाला, या लाठीचार्ज दिल्ली पोलिसांचा सर्वप्रथम आम्ही आझाद समाज पार्टीच्या वतीने व जिल्हाध्यक्ष अमरावती या नात्याने मी निषेध करतो. तसेच आमची अशी मागणी आहे की राजीनामा तर झाला, परंतु ज्या विद्यार्थ्यांवर तिथं लाठीचार्ज झाला, हा लाठीचार्ज कोण करायला लावला, कसं करायला लावला, कारण का तिथं पोलीसच्या युनिफॉर्ममध्ये हेच नव्हते, RSSचे गुंडे होते. स्लीपरवर पोलीस, कधी आपण स्लीपरवर पाहतो का? पोलिसांची दाढी वाढली पाहतो का? ABVPचे आमचे असे सरळ आरोप आहे की ते ABVPचे गुंड आहे, RSSचे गुंड आहे, BJPचे गुंड आहे. आणि जे त्यांनी आपल्या जे स्त्रियांवर, आपल्या माय बहिणींवर ज्यांनी जे गुप्तांगणावर मारहाण केली, त्यांच्या छातळावर लाथ मारले, हे कोण्या कायद्यात बसते? आणि केंद्र सरकारला, पोलिसांना एवढंच सांगायचं आहे की नियमानुसार तुम्हाला मारहाण हे फक्त मांडीच्या खाली करता येते, डोक्यावर फोडता नाही येत, डोके फोडता नाही येत, मारता नाही येत. परंतु आणि त्यांच्या दंड्याला खिडे होते, अक्षरशः खिडे होते. आणि ते जर खिडे कोणाच्या स्पाईनला, कोणाच्या हड्डीला लागले तर अक्षरशः ते निष्पृष्ट झाले असते. आता फक्त एकच अशी म्हण आठवते की अण्णाभाऊ साठेंना ज्यावेळेस आपला देश स्वतंत्र झाला होता 15 ऑगस्टला, तर 16 ऑगस्टला त्यांनी संसदेवर मोर्चा नेला होता आणि म्हटलं होतं ही न्यायव्यवस्था काहीकाची रखेल झाली, हे संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. ही न्यायव्यवस्था काहीकांची रखेल झाली, संसद देखील हिजड्यांची हवेली झाली. माझ्या व्यथा मी कुणाकडे मांडू, ही इथली न्यायव्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली. हे खरोखर आज 60-70 वर्षापूर्वी जे म्हटलं होतं अण्णाभाऊ साठेंना, ती आज ॲक्च्युली खरोखर लागू होते. जर असंच जर या देशात चालू राहिलं तर देशाचा म्हणजे नेपाळ होण्यास आणि बांगलादेश होण्यास जास्त वेळ राहणार नाही. एवढे बोलतो. जय हिंद. नीट पेपर लीक झाला असता अभिजित दिपके यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून देशभरातील युवकांना केलेलं आवाहन. जंतर मंतर या ठिकाणी जमलेली देशातील अफाट लाखोंची गर्दी आणि लाखोंच्या गर्दीमध्ये सोनम वांगचुकचं उपोषण. अनेक
दिग्गज नेत्यांनी विरोधक नेत्यांनी सुद्धा हजेरी लावली आणि या अखंड 26 दिवसाच्या संघर्षाला, संविधानिक आणि शांततेच्या मार्गाने अवलंब केलेल्या या मोर्चाला यश आलंय. अभिजित दिपके आता देशाचाच नव्हे तर परदेशातील सुद्धा हिरो ठरला. या युगातील नवीन या पिढीला संघर्षाला यश आलंय आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आता घेण्यात आला. आता याच आंदोलनानंतर संपूर्ण देशात वेगळीच चर्चा होत आहेत. आनंदाचं वातावरण युवकांमध्ये होत आहेत. मात्र या युद्धाचा, या संघर्षाची झळ केंद्र सरकार सत्तेवर पोहोचणार का हे आता समोर पाहावं लागणार आहे.